नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन वर्ष उगवायला आता फार कमी दिवस राहिले आहेत. नवीन वर्षात बरंच काही बदलणार आहे. महाराष्ट्राची विधान परिषदही तुम्हाला बरीच बदललेली दिसेल. म्हणजे विधान परिषदेत पुढच्या वर्षी म्हणजे नवीन वर्षात महाविकास आघाडीचं संख्याबळ 7 आमदारांनी घटलेलं दिसेल. 7 आमदार. त्यांचा कार्यकाळ संपतोय पुढच्या वर्षात 9 वर्षात. प्रज्ञा सातव काँग्रेसच्या विधान परिषद सदस्य, यांनी नुकताच काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये जाताना त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला. आता हे जी सुरुवात झालेली आहे, ही सुरुवात 9 वर्षात वाढणार आहे. 7 आमदार कमी होत आहेत. महाविकास आघाडीचे निवृत्त होत आहेत. कार्यकाळ संपतोय त्यांचा. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आमदारकीचे फक्त जेमतेम 5 महिने शिल्लक आहेत. फक्त 5 महिने. 13 मे 2026 रोजी उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपतोय. पुढच्या वर्षी म्हणजे 9 वर्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाकरे यांच्यासह 7 जणांच्या परिषद आमदारकीचा कार्यकाळ संपतोय. त्याच्यामध्ये काँग्रेसचे राजेश राठोड, अभिजित वंजारी, जयंत आसगावकर, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, अरुण लाड यांचा कार्यकाळ संपतोय. अपक्ष किरण सरनाईक. त्यामुळे आता सदस्य यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. त्याप्रमाणे ते संपतोय. तो नवे चेहरे येतील. पण सध्या 7 जणांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे महाविकास आघाडीचं विधान परिषदेतलं संख्याबळ प्रचंड घटलेलं दिसेल. आणि 7 आमदार कमी होत आहेत महाविकास आघाडीचे. म्हणजे विरोधी बाकावर मोठा बदल दिसणार आहे. आता जसा हा फटका महाविकास आघाडीला बसतोय, तसाच फरक महायुतीलाही बसणार आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, रणजित सिंग मोहिते पाटील, दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी 13 मे रोजी यांचा कार्यकाळ संपतोय. सतीश चव्हाण वर्षाखेर कार्यकाळ संपतोय. तर हे 9 वर्षात हे मोठे बदल तुम्हाला पाहायला मिळतील. त्यात खास करून उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपतोय. 5 महिने, जेमतेम 5 महिने. त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेमध्ये येण्याचा प्रयत्न करतात का, त्यांची काय रणनीती राहील ते पाहायचं आपण. पण एकूणच विरोधकांचं संख्याबळ घटतंय का, आणि याचा विधान परिषदेतल्या संख्याबळावर काय परिणाम होणार आहे. राजकारण बरंचसं बदललेलं दिसेल.
उद्धव ठाकरे तसे सभा अधिवेशनात एखादी चक्र टाकायचे. त्या पलीकडे त्यांचं योगदान फारसं विधान परिषदेला मिळालं असं वाटत नाही. पर्यटन म्हणून ते येतात आणि जातात. आता नागपूरचं हिवाळी अधिवेशन होतं त्यावेळेला इथे पर्यटन म्हणून चमकले, पत्रपरिषद घेतली, त्यांचा कार्यभाग झाला त्यांचा. आता नव्या परिस्थितीत, नव्या हवेत कोण नवे चेहरे येतात, त्यांचं योगदान कसं राहते आपल्या पाहणं उत्सुकतेचं राहील. नमस्कार.